पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉक्टर अजित रानडे यांना हटवण्यात आलं। याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉक्टर रानडेंना आपला पाठिंबा जाहीर केलाय आणि यूजीसीवर सडकून टीका केली आहे। रानडे यांना 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव नाही हे कारण पुढे केले जाते, मग त्यांची नियुक्ती करताना हे माहिती नव्हतं का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। डॉक्टर अजित रानडेंसारख्या एका उच्च विद्याविभूषित खासगी क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने पदावरून हटवणं हे अत्यंत चुकीचं आहे। बरं, त्यासाठी रानडे यांना 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव नाही हे कारण पुढे केले जात आहे, मग त्यांची नियुक्ती करताना ही बाब लक्षात आली नव्हती का? 2.5 वर्ष या पदावर राहून त्यांनी जी कामगिरी केली त्यानंतर अचानक ही आठवण कशी होते? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशात त्या क्षेत्रातील अनुभवी माणसं पुढे अध्यापन क्षेत्रात येतात आणि शिक्षकाला त्या व्यवस्थांमध्ये प्रचंड मान सन्मान असतो। अगदी नोबेल पुरस्कार विजेते ते एखाद्या अवाढव्य उद्योग समूहात दीर्घकाळ उच्च पदावर काम केलेला माणूस पुढे विद्यापीठांमध्ये शिकवतो, एखाद्या विद्यापीठाचा प्रमुख होतो। तिथे त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, अनुभव आणि त्या व्यक्तीची कार्यक्षमता हेच निकष पाहिले जातात। अध्यापन अनुभव असले तरी काही फुटकळ निकष लावले जात नाहीत। डॉक्टर अजित रानडेंसारखी व्यक्ती स्वेच्छेने शिक्षण क्षेत्रात उतरते आणि अशा व्यक्तीला पूर्णपणे नाउमेद करणारी कृती सरकारकडून घडणार असेल तर या क्षेत्रात पुन्हा कुठला तज्ञ आणि धडपड्या माणूस येईल आणि अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणं हेच नवं शैक्षणिक धोरण आहे का? जरी हा विषय थेट राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नसला तरी केंद्रातील सरकारकडे राज्य सरकारनं बोललं पाहिजे आणि यूजीसीनं केलेली चूक सुधारलीच पाहिजे। शिक्षण क्षेत्रात फार मूलभूत काम करणं शक्य नसेल तर किमान अशा गोष्टीतनं चुकीचे पायंडे पडणार नाहीत आणि समाजातील बुद्धिमान लोक नाउमेद होणार नाहीत इतकं तरी सरकारनं पाहावं। राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ही मतं व्यक्त केली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।